जगताप सौकेश महाविद्यालय बीड महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैचारिक वाङ्मयातील सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात विशेष माहिती पाहणार आहोत। यामध्ये काही निबंध असतील किंवा काही वृत्तपत्रे असतील किंवा काही निबंध लेखनाच्या माध्यमातून विशेष जे काही निबंध लेखन केलेले आहे यांचा विचार असेल। हा विचार आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अजून मे आणि जून असे 2 महिने आहेत आणि या 2 महिन्यात आपला सर्व सिलेबस पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण रोज एक व्हिडिओ आता अपलोड करत आहोत। त्या अनुषंगाने जर तुम्हाला काही अडचणी असतील त्या अडचणी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला सांगत चला, मी त्यावर व्हिडिओ दुसऱ्या दिवशी लगेच टाकेन। तोपर्यंत आज आपण मराठी वैचारिक वाङ्मय त्याच्यामध्ये सत्यशोधक चळवळ या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्या लेखकांनी यामध्ये काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचा अभ्यास आपण आज पाहणार आहोत। तोपर्यंत या ठिकाणी वैचारिक वाङ्मयामध्ये अभय कोलटकर यांनी एकी संदेश नावाचं जे पत्र तयार किंवा सुरू केलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने या अगोदर तुम्हाला प्रश्न विचारला आहे। अभय कोलटकर यांनी 1915 पासून संदेश हे पत्र सुरू केले। स्वदेश प्रति हा त्यांच्या लेखनाचा स्थायी भाव असल्याचे लक्षात येते। लोकमान्य टिळक हा त्यांच्या लेखणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणता येईल। माधवाश्रमात शिवाजी हा गंमत वाटावा असा परंतु गंभीर असलेला निबंध त्यांनी लिहिला। स्वातंत्र्य प्राप्ती या उद्दिष्टाने त्यांचे लेखन झालेले आहे। त्यांनी लिहिलेले काही मृत्यूलेखही विशेष स्वरूपाचे आहेत। याच विचारसरणीची निगडीत लेखन करणारे म्हणजे दुसरे जे लेखक आहेत ते म्हणजे भास्कर बळवंत भोपटकर। त्यांनी 1905 मध्ये भाला हे पत्र सुरू केले। नरकाचा दरबार, विनार की भिडणार, नेट धरा थेट चला या शीर्षकातून वादग्रस्त व्यक्तिमत्वाची जी ओळख आहे ती ओळख या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते। मराठी वैचारिक वाङ्मयात राजाराम शास्त्री भागवत यांचा उल्लेख करावा लागतो। आमची देशी भाषा 1892 या लेखात त्यांनी मराठी भाषेला आलेल्या स्थितीची कारणे सांगितली आहेत। त्यांचे भाषाविषयक लेख प्रसिद्ध आहेत। चातुर्वर्ण्य मयाष्टम सृष्टम ही जे काही लेख आहे त्या लेखात निर्भेळ चातुर्वर्ण्याविषयी त्यांनी अनुकूल मते मांडली आहेत। आरंभी जुन्या वळणाची मते मांडणारे भागवत पुढे पाश्चात्य शिक्षण व इंग्रजी राज्याचा स्वीकार करतात। स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचे शिक्षण, स्त्रियांचे अर्थार्जन या अनुषंगाने त्यांनी लेखन केले आहे। डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे लेखन मात्र वेगवेगळ्या विषयावरचे आहे। त्यांच्या लेखातून समाजशास्त्रीय विचार दिसून येतात। या ठिकाणी तुम्हाला श्रीधर व्यंकटेश केतकर समाजशास्त्रीय विचार दृष्टीने लेखन करणारा लेखक अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल। यांचे लेखन मात्र वेगवेगळ्या विषयावरचे आहे। त्यांच्या लेखनातून समाजशास्त्रीय विचार तर दिसून येतातच, परंतु सिनेमांचा धंदा, बाल संरक्षण, स्त्रियांचे संसारशास्त्र या लेखात ते समाजशास्त्रीय भूमिका आपल्याला घेताना दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर ल रा पांगारकर मराठी भाषेचे स्वरूप। मुळात पांगारकर यांची विचारसरणी ही टिळक चिपळूणकरी परंपरेत बसणारी आहे। मराठी भाषेचे स्वरूप हा लेख 1898 साली लिहिला। हा लेख 48 प्रश्नांचा आहे। त्यांनी मुमुक्षी हे जे काही साप्ताहिक आहे हे साप्ताहिक 1907 मध्ये सुरू केले आहे। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला मुमुक्षू हे साप्ताहिक कोणाचे आहे अशा पद्धतीचा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने जोड्या लावा यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। या अनुषंगाने हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे। यानंतर पांगारकर यांच्या लेखनात काही प्रमाणात पुराणमतवादी विचार आढळतात।
पारमार्थिक, धार्मिक आणि नैतिक विषयाच्या अनुषंगाने किंवा अनुरोधाने त्यांचे लेखन आढळते. विका राजवाडे हे व्यासंगी संशोधक आणि इतिहासकार म्हणून प्रसिद्ध झाले. मराठ्यांच्या इतिहासातील साधने त्यांचा पहिला खंड हा प्रस्तावनेसह प्रसिद्ध केला. असे एकूण 22 खंड प्रकाशित करून त्यांनी आपले विचार मांडले आहेत. विका राजवाडे यांचे मराठ्याच्या इतिहासाची साधने एकूण 22 खंड प्रकाशित आहेत. त्यांनी इतिहासाची मीमांसा जशी केली तसे भाषाशास्त्रीय विचारही मांडले आहेत. मुळात कादंबरी हा जो काही लेख आहे, या लेखात त्यांचे साहित्यविषयक विचार दिसून येतात. राजवाड्यांची भूमिका सामाजिक विचारात काही ठिकाणी पूर्वग्रह दिसत असली तरी त्यांनी इतिहासाच्या अनुषंगाने मांडलेले विचार या ठिकाणी महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला सांगता येतात. मित्रांनो, यानंतर वासुदेव शास्त्री खरे यांनीही इतिहास संशोधनपर लेखन केलेले आहे. इचलकरंजी संस्थांचा इतिहास, मिरज प्रकरण, हरिवंशाची बकर अशा ग्रंथातून त्यांचे इतिहास विषयक लेखन आपल्याला या ठिकाणी सांगता येते. यानंतर मुद्दामहून कृष्णराव भालेराव या 8 नंबरवर अंडरलाईन केले आहे याच्यासाठी की सत्यशोधक चळवळी किंवा इतिहासात सत्यशोधक विचारसरणीच्या लेखनाचा वेगळा विचार करावा लागतो. यामध्ये महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि त्यानुसार गतिमान झालेली सत्यशोधक चळवळ आणि या चळवळीच्या अनुषंगाने होणारे लेखन वेगळा आशय व्यक्त करते. यामध्ये कृष्णराव भालेराव यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. कृष्णराव भालेकर या ठिकाणी भालेरावच्या ऐवजी कृष्णराव भालेकर अशा पद्धतीचा हा उल्लेख आहे. भालेकर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावं. कृष्णराव भालेकर यांनी आपल्या सत्यशोधक चळवळी किंवा सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जो काही प्रभाव आहे तो प्रभाव त्यांच्या लेखनात आपल्याला दिसून येतो. विशेषतः 1877 मध्ये त्यांनी दीनबंधू हे पत्र सुरू केले. बहुजन समाज हा हीनावस्थेला गेला, त्यामागे वर्ण व्यवस्था कारणीभूत असल्याचे ते सांगतात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विद्या आवश्यक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डोळे उघडले पाहिजे असे त्यांना वाटते. याच परंपरेत नारायण मेघाजी लोखंडे हे नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. यांचा विचार करता ब्राह्मणेतर चळवळीला पोषक असे लेखन त्यांनी केले आहे. परिवर्तनवादी विचारसरणीचा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. तर इंग्रज सरकारच्या राज्यात मोगलाई या नावाने किंवा हा जो काही लेख आहे, या लेखात कामगारावर होणाऱ्या अन्यायाचा विचार लोखंडे मांडताना आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढे मुकुंद पाटील यांनी बंद पडलेले दिनमित्र हे जे काही दिनमित्र होतं हे सुरू करून लेखन केले. तत्कालीन भट ब्राह्मण कर्मठ लोकांवर त्यांनी वैचारिक हल्ले केले. यामध्ये भगवंत पाळेकर यांनी जागृती पत्रातून परिवर्तनशील विचार मांडले. स्वराज्य चळवळीत सहभागी होण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. त्यांचे धार्मिक विचारही अभ्यासपूर्ण आहेत. विशेषतः संतती नियमावर पाळेकरांनी मांडलेले विचार हे उद्बोधक आहेत. त्यानंतर श्रीपतराव शिंदे यांचे विचारही महात्मा फुलेंच्या विचारांशी नाते सांगणारे आहेत. बदलत्या राजकारणावरही त्यांनी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. विजयी मराठा या पत्रातून त्यांनी जे विचार मांडले त्यात समाजसेवेचा ध्यास आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुद्दा म्हणून मी अभा कोलटकर, बाबा भोपटकर, राजाराम शास्त्री भागवत, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर, लला पांगाळकर, विका राजवाडे, वासुदेव शास्त्री खरे आणि यानंतर सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून काम करणारे कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मुकुंद पाटील, भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मराठी भाषेचे स्वरूप किंवा मुमुक्षी यावर प्रश्न पडलेला आहे. विका राजवाडे यांच्या मराठी इतिहासाचे साधने एकूण 22 खंड प्रकाशित आहेत.
कोलटकर संदेशकर यांच्यावरही प्रश्न तुम्हाला या अगोदर परीक्षेमध्ये विचारला आहे. अगदी त्याच पद्धतीनं दीनबंधू पुन्हा मुकुंद पाटील यांच्या दीनमित्र आणि भगवंत पाळेकर यांच्या जागृती, श्रीपतराव शिंदे अगदी त्यांचा विजय मराठा यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावरही तुम्हाला प्रश्न अगोदर विचारले आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सत्यशोधक चळवळीच्या आणि एकूणच वाङ्मय वैचारिक वाङ्मय जे आहे या वैचारिक वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून हा या ठिकाणी महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या समोर या ठिकाणी मी अभ्यास रूपी मांडला आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.